प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोणत्या उपायी। तू माय लेकरू मी, तू गाय वासरू मी, ताटा तुटी जहाली आता कसे करू मी। सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे, निज देहाची करुणी चंदन, झिजविलेस माते तू कणकण। स्मृतीस तुझ्या माझे शतशः वंदन, स्मृतीस तुझ्या माझे शतशः वंदन। हे माँ इंसान तो क्या देवता भी पले है आंचल में तेरे, है स्वर्ग इस धरती पर कहीं तो कदमों के तले तेरे। माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिका काय केले परब्रह्म उभे ठेले। रसिक श्रोते हो, बंधू आणि भगिनींनो नमस्कार। आज मी तुम्हाला माझ्या व्याख्यानातून आईवडिलांची महती कशी असते हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्र हो, आई आणि वडील हे भारतीय संस्कृतीतील परम आदरणीय दैवत आहेत। आईवडिलांच्या माध्यमातूनच आपण जन्माला येतो। निसर्ग जो आपल्याला जन्म देतो त्याचं मूळ अधिष्ठान आईवडील असतात आणि म्हणून या संस्कृतीनं आईवडिलांची अत्यंत निसंदिग्ध शब्दामध्ये महती गायलेली आहेत। वेदसुद्धा असं म्हणतात, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव। आई आपल्याला जन्म देते, आईच्या कुशीतच आपण पहिला श्वास घेतो। आपल्याला तिचा पहिला शब्द मातृभाषेच्या रूपानं आपल्या कानावर पडतो। ती बोलायला शिकवते, ती चालायला शिकवते, ती वागायला शिकवते आणि म्हणून आई हे परमसत्य आहे। कधी कधी विचारवंत असं म्हणतात, वडील हे संशयातील सत्य आहे, पण आई हे म्हणजे मूर्तिमंत सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे। म्हणून आईची महती साऱ्या शास्त्रकारांनी वर्णन केलेली आहे। आई आणि वडील संसाररूपी रथाची ही दोन चाकं आहेत आणि या दोघांना जोडणारा आस म्हणजे त्यांच्यातील प्रेम। या दोन रथाच्या चाकांपैकी एक जरी निखळले तरी संसाराचा गाडा कोडमडल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून संसार सुखाचा व्हायचा असेल तर आई आणि वडील ही दोन चाकं पूर्णपणे मजबूत टिकाऊ अशी असली पाहिजे। मित्र हो, काळ बदलला, मूल्य बदलली, तत्व बदलली आणि अलीकडच्या कालखंडामध्ये वृद्धाश्रम ही संस्कृती उदयाला आली। माझ्या मते अति शिकलेली मुलं, चंगळवादी मुलं, ज्यांना आईवडिलांच्या कर्तव्याची ऋणाची जाणीव नाही अशी मुलं आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात। स्वतः चंगळवादात जीवन जगतात, स्वतः श्रीमंतीत जीवन जगतात, परंतु वृद्ध झालेल्या आईबापांकडे कमालीचं दुर्लक्ष करतात। आपल्यावर देशाचं, आईवडिलाचं आणि मातृभूमीचं ऋण असतं। या ऋणाची यथार्थ जाणीव ठेवून जीवन जगण्यातच खरा परमपुरुषार्थ आहे हे भारतीय संस्कृतीनं साऱ्या जगाला निक्षून सांगितलेलं आहे। या ऋणांची जाणीव ठेवून आपण जर वागलो, वृद्धपकाळामध्ये जर आईवडिलांची सेवा केली तर त्यांना वाईट दिवस येणार नाही। एक कवी आईचं वर्णन करताना असं म्हणतो, दिला जन्म तू माते, विश्व हे दाविलेस, किती कष्ट माते दुःखे तू साहिलेस। जीवना लागी माझ्या आकार तू दिलास, तुझ्या वंदितो माऊली मी पाऊलास, तुझ्या वंदितो माऊली मी पाऊलास। मी तुझ्या पाऊलाचं वंदन करतो, याचं कारण असं, हे विश्व माते तू मला दाविलं। ह्या जगामध्ये येण्यासाठी मी तुझ्या माध्यमातून आलो आणि म्हणून तुझे अनंत उपकार माझ्यावर आहेत। मराठीतील प्रसिद्ध कवी माधव जुलियन आपल्या कवितेतून, आई या कवितेतून आईचं सुंदर असं वर्णन करतात। प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोणत्या उपायी। तू माय लेकरू मी, तू गाय वासरू मी, ताटा तुटी जहाली आता कसे करू मी। सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे, तेने चितास माझ्या चित्ती अखंड पेटे। आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठवे गे, कैलास सोडून ये तू उल्के समान वेगे। विद्याधन प्रतिष्ठा लाभे आता मलाही, आई विना परिहामी पोरकाच राही, आई विना परिहामी पोरकाच राही। घे जन्म तू फिरुणी माते,
मी ही येईन पोटी, खोटी ठरवून देवा ही एक आस मोठी, खोटी ठरवून देवा ही एक आस मोठी. या कवितेमध्ये माधव जुलियन यांनी आईचं अनन्यसाधारण महत्त्व वर्णन केलेलं आहे. कवी यशवंतांची सुद्धा आई ही कविता मराठी वाङ्मयामध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे. मी असं म्हणतो, निज देहाचे करुणी चंदन झिजविलेस माते तू कणकण, निज देहाचे करुणी चंदन झिजविलेस माते तू कणकण, स्मृतीस तुझ्या माझे शतशः वंदन, स्मृतीस तुझ्या माझे शतशः वंदन. आईचे ऋण हे आपण कधी फेडू शकत नाही. ती स्वतःच्या निज देहाचं चंदन करते आणि अपत्याप्रती कष्ट खाते, खस्ता खाते, त्याचं लालन पालन करते, लहानचं मोठं करते. म्हणून याचं वर्णन करताना आपल्या अभंगवाणीमध्ये तुकोबराय असं म्हणतात, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिका काय केले परब्रह्म उभे ठेले, तैसा हुई सावधान हृदयी धरी नारायण, तैसा हुई सावधान हृदयी धरी नारायण, तुका म्हणे माय बापे अवघे देवाची स्वरूपे, तुका म्हणे माय बापे अवघे देवाची स्वरूपे. संत वाङ्मयामध्ये पुंडलिकाची आईवडिलांची भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती ठरलेली आहे. परब्रह्म विठ्ठल पांडुरंगाला अवतीर्ण करण्यास पुंडलिकाची भक्ती कारणीभूत झालेली आहे. आणि म्हणून युगे 28 हा पंढरीचा पांडुरंग पुंडलिकाच्या भक्तीमुळे युगे 28 विटेवरी आज तागायत उभा आहे. एवढं आईवडिलांच्या सेवेचं, एवढं आईवडिलांच्या भक्तीचं महान सामर्थ्य संत वाङ्मयाने सुद्धा आज वर्णन केलेलं आहे. आईवडिलांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही याची आपण परोपरीनं काळजी घ्या. आईवडिलांचं ऋण परोपरीनं फेडा. आई म्हणजे प्रेम, वात्सल्य, दया, क्षमा, शांती आणि कर्माची निष्काम वृत्ती म्हणजे आई. ही आई जेव्हा निघून जाते तेव्हा सगळी स्वर्ग सुखे माणसाला तुच्छ वाटू लागतात. एका हिंदी कवीनं आईचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. हे माँ इंसान तो क्या देवता भी पले है आंचल में तेरे, हे माँ इंसान तो क्या देवता भी पले है आंचल में तेरे, है स्वर्ग इस धरती पर कहीं तो कदमों के तले तेरे, है स्वर्ग इस धरती पर कहीं तो कदमों के तले तेरे. प्यार दया ही दान करे जिसके नयन, प्यार दया ही दान करे जिसके नयन, उसकी मूरत क्या होगी, उसकी मूरत क्या होगी. हमने भगवान को देखा नहीं, भगवान की सूरत क्या होगी. हे माँ तेरे सूरत से अलग भगवान की भी क्या सूरत होगी, हे माँ तेरे सूरत से अलग भगवान की भी क्या सूरत होगी, भगवान की भी क्या सूरत होगी. आईची प्रतिमा, आईचं मोठेपण जर सांगायचं असेल तर आईला उपमा ही देवाचीच द्यावी लागते. आपण भगवंताला पाहिलं नाही पण आईमध्येच आपल्याला मूर्तिमंत भगवंत दिसतो. आणि म्हणून आई म्हणजे आत्मतत्व, आई म्हणजे ईशतत्व यांची सगुण साकार मूर्ती म्हणजे आई. आणि म्हणून संतांचं मोठेपण वर्णन करताना सुद्धा संतांना आईची उपमा देतात, संतांना माऊली म्हणतात. एवढं आईचं मोठेपण आहे. आई देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, आई संतांपेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. या आईच्या उद्धारातून आपण जन्म घेतला, तिचे ऋण फेडूया, तिच्या चरणी नतमस्तक होऊया. जय हिंद, जय भारत. आज मी माझ्या व्याख्यानातून आईचं मोठेपण, आईची महती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तद्वतच वडिलांचं सुद्धा तेवढंच कर्तृत्व आणि मोठेपण आहे. मी उद्याच्या व्याख्यानामध्ये वडिलांचं महत्त्व माझ्या वाणीतून विशद करणार आहेत. ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया.